बर, चला मग नेक्स्ट टॉपिकचं नाव आहे केपलरचे नियम, केपलर्स लॉ. आता जसं आपण याच्या आधी पाहिलं, काय पाहिलं, न्यूटननी जे काही लॉ डिराईव्ह केले त्याची इन्फॉर्मेशन त्यांनी केपलर्सचे जे काही डॉक्युमेंट्स होते त्याच्यावर मिळवली होती. मग केपलर्सनी पण काही लॉ केले होते तयार, आहे की नाही. मग त्याची पण इन्फॉर्मेशन त्यांनी कुठून तरी मिळवलेली होती, बरोबर आहे. आता गॅलिलिओ इथे नाव आलेलं आहे, गॅलिलिओ. आता इथून सगळं आपलं या पुस्तकात, या चॅप्टरमध्ये आता काय सुरू झालेलं आहे सगळं इथून पुढे, प्लॅनेटरी मोशन. आतापर्यंत फोर्स पाहिला, सगळं पाहिलं. आता फक्त प्लॅनेट कसे फिरतात, बरोबर आहे. आणि ते पण नियमांमध्ये, लॉज, सिद्धांत, एक पर्टिक्युलर फॅशनने फिरतात. असे मनात आलं ते कसेही फिरत नाही, त्यांचा एक पर्टिक्युलर पर्टिक्युलर फॅशन आहे ज्याला आपण म्हणू. ठीक आहे. आता बघा पुढे, प्लॅनेटरी मोशन जे आहेत ते ऑब्झर्व करायचे कोण, ॲस्ट्रॉनॉमर्स, खगोलशास्त्रज्ञ ज्यांना आपण म्हणू, खगोलीय अभ्यास जे करतात ते, बरोबर आहे. कधीपासनं, एन्शियंट टाईम म्हणजे पुरातन काळापासून, बिफोर गॅलिलिओ. आता गॅलिलिओनी काय केलं, तर गॅलिलिओनी पण कशाचा शोध लावला होता, टेलिस्कोपचा. न्यूटनच्या आधी आपण पाहिलं ना काल, न्यूटननी पण कशाचा शोध लावला होता, रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोपचा लावला होता. पण त्याच्या आधी पण गॅलिलिओनी वेगवेगळ्या प्रकारचे टेलिस्कोप असतात, तुम्हाला मी एखाद दिवशी दाखवेल ते वेगवेगळे प्रकार. आता आहेच आपल्याला शेवटच्या चॅप्टरमध्ये. सगळे ऑब्झर्वेशन जे होते टेलिस्कोपची डिस्कवरी होण्याच्या अगोदर ते कसे केले जायचे, ऑल द ऑब्झर्वेशन ऑफ द प्लॅनेट पोझिशन वेअर मेड विथ नेकेड आईज, उघड्या डोळ्यांनीच पाहायचे. जो प्लॅनेट दिसतो तो पाहायचा. मग नंतर काय झालं, गॅलिलिओनी कशाचा शोध लावला, मग नंतर ते दुर्बीण धरायची. मग नंतर जे तारे ग्रह दिसत नाही ते पण तुम्हाला टेलिस्कोपमधनं दिसायला लागले. बाय द 16th century a lot of data were available about planetary positions and 16व्या शतकापर्यंत हे गॅलिलिओ नंतर असे वरती पाहूनच ऑब्झर्वेशन करून आज हा तारा इथे दिसला. चंद्रही बघा ना तुम्ही, असं जर का स्टडी केला, इकडनं आला असं समजते आपल्याला की हा असा येतो, असा इकडे सूर्य पण असा येतो, है ना. काही आपण ते उत्तरायण दक्षिणायन म्हणतो, माहिती आहे तुम्हाला. उत्तरायण सुरू झालं मग सूर्याचं जे काही उगवायची दिशा असते ती बदलते. मग असं एक जनरल ऑब्झर्वेशन डोळ्यांनी करायचं. जोहानस केपलर स्टडीड दिस डेटा. आता हा सगळा डेटा जो होता वेगवेगळ्या ॲस्ट्रॉनॉमर्सनी जमा केलेला, हा जो काही डेटा होता, हा डेटा आणि गॅलिलिओ, बरोबर आहे, दुर्बीण, हा डेटा सगळा कोणी ऑब्झर्व केला, कोणी अभ्यास केला याचा, केपलर, जोहानस केपलरनी याचा स्टडी केला, बरोबर आहे. आणि नंतर त्यांनी असा अभ्यास केला आणि त्यांनी त्याच्या असं निदर्शनास आलं, ही नोटीस दॅट मोशन ऑफ प्लॅनेट फॉलोज सर्टन लॉ. आता हे जे प्लॅनेट फिरतात आहे, या प्लॅनेटच्या ज्या काही मोशन्स आहे हे काय फॉलो करतात, सर्टन लॉज फॉलो करतात. ही स्टेटेड 3 लॉज डिस्क्रायबिंग प्लॅनेटरी मोशन. आणि हे जे काही प्लॅनेटच्या मोशन आहे, बरोबर आहे, ह्या मोशन्स सांगण्याकरता त्यांनी किती लॉ सांगितले, 3 लॉ डिस्क्राईब करण्याकरता. दीज आर नोन ॲज केपलर्स लॉ विच आर गिवन. आणि हे जे 3 लॉ आहेत, 3 लॉज ऑफ केपलर, हे खाली दिलेले आहेत. खाली म्हणजे कुठे, इथे पुस्तकात, खाली म्हणजे जमिनीवरती नाही. किती लॉ आहेत केपलरचे, 3 लॉ. कशाचे लॉ आहेत ते, प्लॅनेटरी मोशन, प्लॅनेट एक्झॅक्टली कशा प्रकारे स्पेसमध्ये फिरतात याच्याबद्दलचे 3 लॉ. कोणाच्या अभ्यासाचा अभ्यास केला होता केपलरनी, तर गॅलिलिओ त्याच्या अगोदर जे काही ॲस्ट्रॉनॉमर्स होते त्यांनी जे पाहून आकाशाकडे जे काही अंदाज लावले, लिहिले, त्याचा अभ्यास केला आणि 3 काय बनवले, लॉज बनवले. ते लॉ बघण्याच्या अगोदर इथे आपल्याला डू यू नो आहे. डू यू नो, तुम्हाला माहीत आहे का, तुम्हाला माहीत आहे का, डू यू नो. त्याचं उत्तर नेहमीच असते की नो, आम्हाला काहीच माहीत नाही, कारण की आम्ही याच्यात इंटरेस्टेड नाही, बरोबर आहे. आता लक्षात घ्या, आपण आतापर्यंत पाहिलं, काय पाहिलं की प्लॅनेट जे आहेत
बरोबर आहे ना. आता समजा इथे आपण जर का याला म्हटलं सन, बरोबर आहे की नाही, याला जर का आपण म्हटलं सन, छोटूसा हा सन, हा याला म्हटलं आपण सन, छोटूसा म्हणजे मोठूसा आहे, इथे छोटूसा काढू आपण. आणि याच्या भोवती समजा काय फिरून राहिलेले आहेत, वेगवेगळे प्लॅनेट्स वेगवेगळ्या ऑर्बिट्समध्ये, बरोबर आहे. सिलेक्ट, सेंटरला घेऊ याला, याला सेंटरला घेऊ. अच्छा, हे सिलेक्ट नाही होणार का असं, ठीक आहे, याला घेऊ आता. ये सेंटर में लिया, हा सेंटरला सन आहे. आता प्लॅनेट्स आणि याच्या भोवती अजून एक काढून घेऊ. लांबवतो थोडंसं, हे लांबत का अजून, ठीक असो. आता आपल्याला माहिती आहे की इसको डिलीट कर लेते, छोडो. आता आपल्याला माहिती आहे की समजा याला आपण काय म्हटलं, याला आपण म्हटलं आपला सन. तर या सनच्या अवतीभोवती काय फिरतात आहे हे तर माहीत आहे आपल्याला. हा एक प्लॅनेट कन्सिडर करा, हा दुसरा प्लॅनेट कन्सिडर करा, तिसऱ्या नंबरवर काय आहे आपली अर्थ आहे, बरोबर आहे. ही सनच्या सगळं अवतीभोवती फिरते हे आपल्याला माहिती आहे. आणि आपल्याला काय वाटतं कसं फिरते, सर्क्युलर ऑर्बिटमध्ये. काल आपण पाहिलं ना, सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स, पाहिलं की नाही. तर आतापर्यंत आपल्याला काय सांगण्यात आलं, कसं फिरते, सर्क्युलर मोशनमध्ये. आता केपलर याचं म्हणणं आहे की नाही, सर्क्युलर मोशन नाही आहे, ती मोशन कशी आहे, इलिप्टिकल मोशन आहे, इलिप्टिकल मोशन. आता बेसिकली सर्कल आणि इलिप्समध्ये काय फरक आहे, हे जे इथे मी काढलं ते काय आहे, सर्कल आहे, हे सगळे काय आहे, सर्कल. आणि इलिप्स जो असतो बेसिकली, दिस इज द इलिप्स, इथे काढतो, हा झाला इलिप्स. फरक आहे सर्कलमध्ये आणि इलिप्समध्ये, फरक आहे. काय फरक आहे, समजा इथे सेंटरला आपण काही काढलं, बरोबर आहे, तर इथनं आणि इथनं डिस्टन्स काय आहे, याचं कमी आहे. आणि हे जे डिस्टन्स आहे कसं आहे, जास्त आहे. इलिप्स कसा असतो, चपटा असतो. सर्कल कसा असतो, एकसारखा असतो. हे झालं कशाबद्दल, सर्कल आणि इलिप्स. तर ऑर्बिट जे आहे, सनच्या भोवती जी अर्थ किंवा जे प्लॅनेट्स फिरतात ते सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरत नाही, ते कशाबद्दल, कसे फिरतात, इलिप्स किंवा इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरतात. हा जो काही अभ्यास आहे तो अभ्यास इथून पुढे आपल्याला केपलरनी जे काही सिद्धांत मांडले त्याच्यामध्ये आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की ऑर्बिट इलिप्टिकल आहे, सर्क्युलर नाही. आता इलिप्स भेटतो कधी आपल्याला, है ना, इलिप्स कधी भेटतो, तर त्यांनी काय म्हटलेलं बघा इथे, इलिप्स तयार कसा होतो, इथे त्यांनी काय म्हटलेलं आहे, an ellipse is the curve obtained when a cone is cut by an inclined plane. इथे त्यांनी काढून दाखवलेला आहे. हा एक कोन आहे, हा एक काय आहे, कोन आहे. आईस्क्रीमचा कोन माहित नाही का, मग तसा उलटा कोन आहे हा. या कोनला समजा आपण सरळ केलं, सरळ कट केलं आणि असं पाहिलं तर आपल्याला सर्कल दिसेल. इमॅजिन करून पहा, कोन आहे असा, त्याला सरळ कापलं, सरळ, आणि असं पाहिलं तर असं सर्कल दिसेल. पण त्याच कोनला जर का आपण कसं कापलं, तिरपं कापलं, इन्क्लाइंड प्लेन, इन्क्लाइन केला, इन्क्लाइन म्हणजे सरळ आहे, आता फ्लॅट, याला वर केलं म्हणजे एका साईडने काय झाला, हा इन्क्लाइन. अशा प्लेननी जर का कापलं तर आपल्याला सर्कल ना भेटता काय भेटेल, अशा प्रकारे इलिप्स भेटतो. याला इलिप्स असं म्हणतात. काय म्हणतात त्याला, इलिप्स. आता हा इलिप्स जो आहे, हा इलिप्स मी या ठिकाणी काढून दाखवलेला तुम्हाला आहे. आता इथे तुम्ही सर्कल वापरा किंवा तुम्ही एखादं सिलेंडर जरी घेतलं, बघा इकडे सिलेंडर, सिलेंडर माहित आहे कुठं आहे सिलेंडर, आहे का याच्यात, नाही, ठीक आहे, 3D मध्ये असेल, येस, हे सिलेंडर आहे. आता हे सिलेंडर घेतलं आपण, ठीक आहे, होय, सिलेंडर मध्ये सिलेंडर आला, सिलेक्ट, हे सिलेंडर घेतलं. आता या सिलेंडरला समजा तुम्ही अशा प्रकारे कापलं, सरळ असं उभं आहे ते सिलेंडर, कापलं असं आणि असं पाहिलं तर तुम्हाला काय दिसतो याच्यात,
सर्कल दिसेल. माझा देतो आता बरोबर नाही. आणि तेच या सिलेंडरला असं कापलं, इन्क्लाइंड प्लेनने कापलं, तर तुम्हाला हा सर्कल न भेटता कसं भेटेल? इलिप्स भेटेल. समजला का? इलिप्स. एक एवढी गोष्ट समजली. आता याच्यात अजून एक विषय आहे. विषय असा आहे की हा जो सर्कल आहे, या सर्कलला सेंटर किती असतो? सर्कलला सेंटर किती असतात? सर्कलला एकच असतो सेंटर. बघा ना, इथे समजा मला इथे सर्कल ड्रॉ करायचा आहे. मी समजा इथं खिळा ठोकला, इथे खिळा ठोकला आणि या खिळ्याला काय बांधला? एक दोरा बांधला आणि दोऱ्याला काय लावला? एक पेन. आणि असं गोल फिरवलं. जाऊ देते, काय निघेल? सर्कल निघेल. काय निघेल? सर्कल निघेल. बरोबर आहे. पण या ठिकाणी आता समजा माझ्याकडे एक सेंटर नाही आहे. किती सेंटर आहेत? 2. आता 2 सेंटर कसे म्हणणार आपण? आहे की नाही? सेंटर नसतात ते 2. आता हा एक आहे, आता हा परत काय आहे? इथे दुसरा आहे. हे 2 मी काय लावले? आता इथे खिळे लावले आणि या 2 खिळ्यांच्या अवतीभोवती काय लावलं? तर एक समजा मी काय लटकवलं? इथे एक रबर लटकवलं समजा. आणि हे रबर समजा ताणलं आणि हा पेन जर काय, हा पेन असा काय फिरवला? गोल फिरवला, तर मला काय भेटतो? इलिप्स. हे भेटू शकते. घरी करून पहा तुम्ही. 2 खिळे ठोकायचे, त्याच्या अवतीभोवती रबर किंवा दोरा लावायचा, पेन अडकवायचा. रबर नका लावू, दोरा लावा. ते रबराने मागे पुढे आणि त्याला असं ताणायचं आणि असं गोल फिरवायचं. तुम्हाला काय भेटेल? इलिप्स. तर याच्यावरून आपल्याला लक्षात काय येऊन राहिलं? याच्यावर लक्षात येऊन राहिलं की सेंटर एक असतो. कशाला? सर्कलला. आणि इलिप्सला 2. बरोबर आहे. तर 2 सेंटर नाही म्हणता येणार. सेंटर मध्ये एकच असतो, तर त्याला आपण फोसाय असं म्हणतो. फोसाय, FOCI. FOCI. हा फरक आहे. हा फरक आहे. हा फरक आहे. बघा आता इथे वाचून घेऊ आपण परत काय म्हणते. An ellipse is the curve obtained when a cone is cut by inclined plane. इतकं समजलं आपल्याला. It has 2 focal points. इलिप्सला किती फोकल पॉइंट असतात? 2. हे बघा, हा एक आणि हा 2. करून पहा घरी. इथे दोरा अडकवायचा थोडा मोठा आणि त्याच्यात असा ताणून धरायचा पेन तुमचा, असा गोल आखायचा प्रयत्न करायचा. गोल येणार नाही. काय? इन इलिप्स. द सम ऑफ द डिस्टन्सेस टू द 2 फोकल पॉइंट्स फ्रॉम एव्हरी पॉइंट ऑन द कर्व इज कॉन्स्टंट. आता तो काय म्हणतो बघा. द सम ऑफ द डिस्टन्सेस टू द 2 फोकल पॉइंट्स फ्रॉम एव्हरी पॉइंट ऑन द कर्व. आता बघा हा काय झाला रे बा? याला काय म्हणतो आपण? कर्व. ही काय झाली? स्ट्रेट लाईन. हिला धरलं नसं वर ओढलं थोडंसं तर काय बनला? कर्व बनला. आता या कर्व वरती समजा पॉइंट आहे. हा एक A पॉइंट आहे. इथे कोणता पॉइंट आहे? B. बरोबर आहे. आता समजा आपण डिस्टन्स कॅल्क्युलेट केलं. कशाचं? डिस्टन्स. द सम ऑफ द डिस्टन्सेस ऑफ द 2 फोकल पॉइंट फ्रॉम एव्हरी पॉइंट ऑन द कर्व इज कॉन्स्टंट. F1 and F2 are 2 focal points of the ellipse shown in the figure 1.3. If A, B and C are 3 points on the ellipse, then AF1 plus AF2 is equal to BF1 plus BF2 is equal to CF1 plus CF. 3 focal point है. AF1 plus AF2 हे जे डिस्टन्स आहे AF1 आणि AF2 हे इक्वल आहे कोणाच्या? BF1 BF2 हे इक्वल आहे कोणाच्या? CF1 CF2. इथं समजा आपण स्केल लावली, कुठेही पॉइंट काढला, इथे एखादा पॉइंट काढला, इथे एखादा पॉइंट काढला आणि समजा हे अंतर मोजलं, इथे एखादा पॉइंट काढला आणि हे अंतर मोजलं. हे सगळे अंतर कसे भेटणार आहे आपल्याला? 2 फोकल पॉइंट पासून सेम. AF1 प्लस AF2 इज इक्वल टू BF1 प्लस BF2 इज इक्वल टू CF1 प्लस CF. समजून राहिलं का मी काय बोलून राहिलो? हा जर का इलिप्स आपण इथे काढला, बघा परत 2D. इथे समजा मी एक इलिप्स काढला आणि या इलिप्सच्या 2 काय घेतल्या मी?
काय घेतले? 2 फोकल पॉईंट घेतले. 2 काय घेतले? फोकल पॉईंट. आणि 3 या कर्व वरती काय टाकले? पॉइंट्स. 1 2 आणि 3. या फोकसला नाव दिलं फोकस नंबर 1, या फोकसला नाव दिलं फोकस नंबर 2, आणि या 3 पॉइंटला नाव दिलं A, B आणि C. आता समजा आपण हे अंतर काढलं, AF1 हे अंतर, आणि हे अंतर घेतलं AF2. थोडं तिरपे गेलं, कोई बात नहीं, फिर से निकालते हैं. हे अंतर सारखं असते. AF1 प्लस AF2 इक्वल आहे, सारखं आहे. कोणाच्या? BF1 आणि BF2 इक्वल टू BF1 प्लस BF2 हे इक्वल आहे कोणाच्या? CF1 आणि CF2. तुम्ही स्केल लावू शकता. याला समजा आपण स्केल लावली, याला आपण काय लावली? स्केल. ठीक आहे, एवढी. आता समजा आपण इथं लावली स्केल. किती आहे? जवळपास 5 सेंटीमीटर. बरोबर आहे. इथं समजा स्केल. आता हे आपले फोकस थोडेसे काय झालेले आहेत, म्हणजे एक्झॅक्ट नाही आहेत ते, पण तरी बघा तुम्हाला इथे अंदाज येऊन जाईल. किती आहे? आहे की नाही सगळे पॉईंट? इथं समजा स्केल लावली, आता इथं लावली, हे घ्या, ही इथं लावली. किती भरू राहिला? 10 भरू राहिला? 10 थोडंफार आहे की नाही? आता ही काढून समजा आपण इथे घेतली. कुठे घ्यायची? इथे खाली. हा 0 इथं ठेवला आणि हा वर इथं नेला. थांबा, याला ओढतो खाली. बघा आता आहे की नाही? 10. म्हणजे थोडे फोकस आपले आहे की नाही? हे सगळे डिस्टन्स कसे असतात? सारखे. AF1 प्लस AF2 इज इक्वल टू BF1 प्लस BF2 इज इक्वल टू CF1 प्लस CF2. हे डिस्टन्स कसे असतात? सारखे असतात. आणि इलिप्सला किती फोकस असतात? 2. सर्कलला किती असते? सेंटर 1. हा फरक आहे. आता इथून पुढे लक्षात ठेवायचं आहे, प्लॅनेट सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरत नाही. प्लॅनेट कोणत्या ऑर्बिटमध्ये फिरतात? इलिप्टिकल. आणि हे कोणी सांगितलं आपल्याला? केपलर. ते का फिरतात हे सांगू शकला नाही, ते न्यूटन, पण ते असे फिरतात हे कोणी सांगितलं होतं? केपलर. एवढा विषय समजला तुम्हाला? हे आहे अबाउट द. हे झालं सगळं कशाबद्दल? इलिप्स बद्दल झालेलं आहे. सगळं कशाबद्दल झालं? इलिप्स. समजलं एवढं? पुढे